गोदाने एकदा पत्रात लिहिलं होतं, पारा समोर. हा, हेच असणार तिचं घर. हे बघा, आम्ही मुंबईला निघालो होतो आणि आमची कार वाटेत बंद पडली, म्हणून आम्ही इथे आलो. इकडे हटाळे ती झपाटेल ना. काय हटाळ कुणाला म्हणतेस का सटवे? त्या कोण होत्या बाई? आणि त्या नाही, माझा 7 जन्माचा नवरा आहे ना, मुकुंदा त्याची आय हाय. मला सांग, तुझं तुझ्या नवऱ्याशी आणि सासूशी पटत नाही म्हणून ते दोघं वेगळे राहतात का? अहो, माझा नवरा या जगातच नाहीये आणि तिला पण चांगलंच माहितीये, पण तरी पण माझ्या दुःखावर डागण्या द्यायला ती असं बोलते. गोदा, मी अनुराधा. अनु, त्या सांगते तुमच्या आईच्या जीवाला धोका आहे. माझा आईंवर पूर्ण विश्वास आहे, त्या खंबीर आहे. पण तरीही आईंना एकदा बघून येऊ का? तुला पण त्या दोघींसारखी यमीचीच कणाव येते का? अगं नाही, तसं काही नाहीये. मग त्यांची काळजी नाही वाटत? तिच्याकडे सोडून आलीस दोघींना? गोड बोलून कधी केसानी गळा कापेल कळणारे नाही. मला अस्मिताला सावध करायला हवं. तशी ती खंबीर आहे, पण तरीही. गोदे, मी जरा जाऊन येते. कुठं? पर्स राहिले ना, घेऊन येते. आणि गाडी दुरुस्त झाली की नाही तेही बघते. मला माहितीये, मला फसवून तिच्याकडे चालली ना तू. जा. अगं नाही गोदे, मी परत येते ना. मी कसं फसवेन तुला? तू माझी मैत्रीण आहेस ना. खरं ना? माझं ऐक, दोघींना सांग त्या चिटकिणीपासून सावध राहा. चिटकिणी. हो, येते मी. जपू ना? हो हो. हा, ये बर का? हो, नक्की येते. आई, अहो तुम्ही इतका वेळ काय करत होता आतमध्ये? गोदामावशी व्यवस्थित वागल्या ना तुमच्याशी? मला तुमची खूप काळजी वाटत होती. अहो, त्या खूप भयंकर आहेत असं ऐकलंय मी. सांगते बाई, सगळं सांगते. गोदा नीट वागली माझ्याशी. खरं तर मला तुझी काळजी वाटली म्हणून मी बाहेर आले तुला पाहायला. अस्मिता, गोदा सांगत होते की तुला यमीपासून धोका होऊ शकतो. अहो, पण यमू सुद्धा गोदाकांबद्दल असंच म्हणाली. इनफॅक्ट मुकुंदा त्यांच्यामुळेच गेला. खोटं बोलतेय ती. उलट गोदाच मला सांगत होती की मुकुंदाच्या जाण्याला यमीच जबाबदार आहे आणि म्हणूनच यमीपासून सावध करायला मी आले तुला. फार भयानक बाई आहे हा ती. पण आई, त्या तरी कशावरून खरं सांगताय? सांगते. मी गोदाच्या घरी गेले. दोन महामायांनी उचकावलं यांना. जातीची लागण झाली, आता या बी भांडतील. अगं पण यमी सांगते ते सगळं खरं का समजतीयस तू? तू सून आहेस म्हणून एका सुनेची बाजू घेतेस का? नाही आई, मला फक्त इतकं म्हणायचंय की तुम्ही गोदा मावशींवर नको तितका विश्वास नका टाकू. म्हणजे तुला काय वाटतं, मी सासू आहे म्हणून एका सासूची बाजू घेते? असं अजिबात नाहीये. गोदा माझी बालमैत्रीण आहे आणि मी तिला चांगली ओळखते.
हो आई, पण 25 वर्ष पूर्वीची ओळख आहे तुमची. मधल्या काळात खूप गोष्टी घडून गेल्या. त्या बी सासवा सुना आणि या बी सासवा सुना. या दोघींनी खोटं नाटं सांगून सापा मुंगसासारखी झुंज लावली या दोघीत. या मजा बघतील आणि या जखमी होतील. हे बघ, तू यमी बद्दल मला काही सांगू नकोस. आणि तुला काय म्हणायचं? मला माणसांची पारख नाहीये. तू असशील हुशार, पण तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे नाही उन्हाळे मीच पाहिलेत. आई, तुम्ही बरोबर असाल. म्हणजे कदाचित मीच चुकत असेल, पण आपल्याला सावध तरी राहायला हवं ना. हे बघा, आपण फार तर एक रात्र राहणार होती तिथे. जर गाडी आजच दुरुस्त झाली तर आजच आपण परत जाऊ. पण तोपर्यंत या दोघींमुळे उगाच आपल्यात वाद कशाला? हो, बरोबर आहे तुझं. पण गोदाला परत भेटण्याचं कबूल करून आले मी. तिला मला खूप काही सांगायचंय. हो, यमुलाही मला खूप काही सांगायचंय असं म्हणाली ती. मग आता काय करायचं? हे बघा, मला असं वाटतंय की बोल से. अच्छा, तुम्ही गाडीजवळ आलात का? हो, आम्ही इथे गावातच आईंच्या एका मैत्रिणीकडे आलो. मेकॅनिक नाही मिळाला तुम्हाला? बरं, ऐक, आता मी सांगते तसं करा. काय झालं मी सांगितलेलं कामाचं? तेव्हा अस्मिताची गाडी तुझ्या गावाच्या पुढे निघून गेली असेल. नाही दादासाहेब, मी 5 वाजल्यापासून त्यांची वाट बघतोय. त्यांची कार इथे आलेली नाही. अरे, असं कसं शक्य आहे? तू नीट लक्ष ठेवलं होतंस का? दादासाहेब, अस्मिताची कार टोल नाका ओलांडून आलेली नाही. मी तिथेही एक माणूस ठेवलाय. अरे, असं होईलच कसं पण? बरं, ठीक आहे. काय झालंय ते नेमकं बघतो आणि तुला परत फोन करतो. तोपर्यंत सावध राहा. ओके. मग गेले कुठे ते? अस्मिताला या प्लॅनचा सुगावा लागला नसेल ना? पण कसं शक्य आहे? हॅलो अनु, कुठपर्यंत पोहोचलायत? निघालायत ना? मैत्रीण? कोण मैत्रीण? बरं बरं, ठीक आहे. तुम्ही निघालात की मला फोन करून कळवा. नेमकी आजच कार बंद पडायची होती यांची. हॅलो सुरेंद्र, ऐक. गोदाक्का आणि त्यांची सून यमू दोघीही मुकुंदाच्या मृत्यूचा आरोप एकमेकींवर करतायत. आता हे भावनेच्या भरात रागापोटी असं बोलतायत की खरंच असं काही घडलंय हे शोधून काढायला हवं. बरं, तुम्ही दोघेही इथे आलात, तुम्ही माझे सहकारी आहात हे त्यांना कळता कामा नये. हो, आम्ही घराच्या बाहेर थांबू आणि फोनवरून कॉन्टॅक्ट मध्ये राहू. आणखीन एक, हा पारावरचा म्हातारा, हा सारखा त्या घरावर नजर ठेवून असतो. कोणी पाहिलं की लपतो. मला असं वाटतं मुकुंदाच्या मृत्यूबाबत त्याला काहीतरी माहिती आहे.
कारण मुकुंदा गेल्यानंतर तो त्यांनी दिलेलं काहीही खात नाही, पण त्याच्यावर नजर ठेवून असतो. गावातही चौकशी करा, अगदी सहज, बघा काही माहिती मिळते का. आणि मुकुंदाच्या मृत्यूचं कारणही कळतंय का बघा. बरं, मेकॅनिकने असं सांगितलंय की गाडी आपल्याला उद्या मिळणार आहे. पण मॅडम, ही केस सॉल्व्ह होईपर्यंत तरी आपल्याला इथेच थांबायला लागेल ना. हो सर, किमान एक प्रयत्न तरी करायला हवा ना आपल्याला. आणि तसंही गोदाकांच्या बाबतीत खरं काय घडलंय हे कळल्याशिवाय आईंना चैन नाही पडणार. आता आई गोदाकांशी बोलतील आणि मी यमुशी बोलेन. आणि हो, सेफ्टीसाठी मी मनालीला आईंसोबत ठेवणार आहे. ओके, बघूया, कदाचित आपल्या प्रयत्नांमुळे त्यांच्यातलं वैमनस्य कायमचं संपेल किंवा निदान कमी तरी होईल. आपण पॉझिटिव्हली विचार करायला हवा, म्हणजे चांगलंच घडेल. अहो, तो म्हातारा लई लहरी आहे. मग काय, कधी देवळात जातो, कधी नदीकाठी जातो, कधी म्हसनात काय जातो. पारावरच राहील असं काय नाही. मग तुझ्याशी कधी बोलत नाही तो? फक्त मुकुंदाशी बोलत जातो. लहानपणापासून ओळखतो मुकुंदाला. म्हाताऱ्याला सगळी यामीची थेर माहिती आहेत, सगळी. त्या म्हाताऱ्याला बी माहितीये या थेरडीनी माझा कसा दुस्वास केला ते. त्या थेरडीला मुकुंदा माझे व्हायला नगच होते. म्हणजे त्यांनी माझ्यासाठी काय आणलं नाही तर मी त्यांच्यासाठी काय आणलं ना, तर या थेरडीला बघवायचं नाही. ती अशी बोलायची काय नाही, पण वेगळीच खेळी खेळायची. आवडलं ना पोहे मुकुंदाला? घे, अजून थोडे घे पोहे. नाही, बस 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 आई, बस. पोट भरलं माझं. अरे का? यमुला ठेव ना थोडे. तुझ्या लाडक्या बायकोची काळजी करायची काही गरज नाही मुकुंदा. उपाशी नाही ठेवणार मी तिला. घे तू थोडीशी घे. माहितीये मला आई, पण काय करणार, बायको आहे ना माझी. गेली कुठे? तुझी बायको मला सांगून जाते. अरे काय खाताय? मी गरमागरम भजी आणलीये. अगं, आधी तरी सांगून जायचंस ना. आता पोट भरलं माझं. का? ह्यांना सांगितलं होतं की काय? तुम्हाला सांगितलं होतं ना? मला नाही. मी आतमध्ये काम करत होते, दाणे कुटत होते ना. मला नाही काय ऐकू आलं. ऐकून आलं का? मुद्दाम नाही सांगितलं. मी भजी आणणार म्हणून मुद्दाम पोटभर खायला घातलं त्यांना. कमाल झाली. आता लेक दमून घरी आल्यावर 2 घास खाऊ घालायचे नाही. उपाशी ठेवायचं. मुद्दाम करणार आणि मग मलाच विचारणार. मुद्दाम मुद्दाम करते मी. बघ रे बाबा कशी बोलते बायको तुझी. एवढं होतं तर नवरा येण्याच्या वेळेला घरी थांबायचं. यमू, ते बघ तुझ्यासाठी तिकडे काय आणलंय. आता काय आहे? काय आहे? थट्टा करता तुम्ही पण? यात मोगऱ्याचा गजरा होता ना. अगं बाई, तिच्यासाठी आणला होता. मला वाटलं देवीसाठी. मी देवीला माळला तो. बघ कशी प्रसन्न दिसते देवी. देवीला व्हायला बघितलं? यांना ना आपलं प्रेम बघवत नाही. नेहमी असंच करतात या. आणि तुम्ही कधीच काही बोलत नाही. काय बोलायचं? गजरा मी माळलाय, देवीला व्हायला. हो, तर
मग झालं का पूर्ण समाधान? अगं यमू, मी तुला दुसरा गजरा आणून देतो ना. पण नकोय मला दुसरा गजरा. त्यापेक्षा ना ह्यांच्याकडनं सुटका करा. आमच्याकडनं सुटका बांधून ठेवली का? कोण फिरत होतं गाव? बस करा यार. हा? मी घरात बसले होते. अरे तुमची कटकट सुरू. अरे चालू दे तुमचं. बघ मुकुंदा, ऐकून घे. हा? माफ करा. घ्या, घे तुझा गजरा, घे तुझ्या डोक्यात मार आणि तुझ्या नवऱ्याला समजा. हा हो, सगळ्या रंगाचा बेरंग केला आणि आता गजरा देताय. घाला तुम्हीच. मी तर परत गेला गजरा. आता तुझी मर्जी, नको घालूस. पुरापती काढण्यात तर एक नंबर. हे काही काम करत असेल तर मागून असं फुटफुटायचं, कुठून तरी दुरून निघून जायचं. कळायचं नाही, बाहेरून बघितलं तर कुठे दिसत नाही. जरा वेळी विचारलं कुठे गेली होतीस ग तू, ना सांगता का? मी सांगितलं नव्हतं तुम्हाला? ऐकू येत नाही का तुम्हाला? असं काम गावं. मुकुंदाला काही सांगायला गेलं ती टांगायला न्यायची. माझी म्हातारीची अडचण होत होती त्यांना. राजा राणीचा संसार करायचा होता ना मोठा. आता मुकुंदाला माझ्या हातच्या भाज्या आवडायच्या. माझी चूक आहे का? कधी सुखाने जेवू दिलं नाही माझ्या मुकुंदाला. अगं भाजी वाढ. हा? भाजी बसला का मुकुंद जेवायला? भाजी केली असेल की तुमच्या लाडक्या आईनी लाडक्या लेकासाठी. वाडा. भाजी? नाही नाही, मी नाही केली भाजी बिजी. हा, मी भाजी केली की मग हिच्या हातचं तू काही खात नाही अशी बडबड केली ना काल. मग कशी हात लावणार मी भाजीला? मी बघितलं पण नाही भाजीकडे. काय? मग मला सांगायचं तरी ना, मी तरी केली असती. हो का? मी पण नाही केली, तुम्ही कराल म्हणून. म्हणजे आता तुमच्या दोघींच्या भांडणात मी उपाशी राहणार? बघा बघा काय बघा, सगळं तुमच्यामुळे झालंय. माझ्यामुळे, तुझ्यामुळे झालंय. भाजी केली असती तर उपाशी राहिला असता का? हा, सगळं चुकीचं ते माझ्यामुळे होतं. जे बरोबर होतं ते तुमच्यामुळे होतं. आपण मी केलंच नाही काही. तू भाजी केली नाहीस, कबूल का करत नाहीस? मला ना जेवायचंच नाही. ए मुकुंदा, जाऊ दे, असं पानावर उठायचं नसतं. हा, रीत भात आहे ना, मी शिकरण करून देतो. तू बस बस. काही गरज नाहीये, मी देते कोशिंबीर कर. हे बघा, काय करायचंय ते करा आणि एकमेकींना भरवा. मी एकतर उपाशी राहीन नाही तर बाहेर खाईन. ए मुकुंदा, मुकुंदा, झालं समाधान? हो, तुम्हाला बरं वाटलं ना चिडले ते माझ्यावर? हा, मग भाजी का नाही केली? आता खा तूच पोळ्या. मी खाऊ? हा, तुम्ही खा. मी नाही, भाजीशिवाय मी पोळ्या नाही खात. हा हा, आवरा आता सगळं. मी भाजी बनवली ना की ही बाई मुद्दाम चटकदार भाजी बनवणार. म्हणजे मुकुंदांना आवडते ना तशी. आणि मी कधी नाही बनवली ही थेरडी बनवेल म्हणून, तर लगेच स्वतः बी नाही बनवायची. म्हणजे मुकुंद माझ्यावर रागवतील ना, असंच करायची. आम्ही कुठं फिरायला निघालो ना की लगेच आजारी पडायची. म्हणजे आम्ही थांबायचो आणि आम्ही थांबलो की लगेच खुश होऊन कीर्तनाला जायची. हे सगळं सांगितलंस, पण मुकुंदा तो कसा गेला ते नाही सांगितलंस तू. आणि त्याच्या जाण्याचा दोष तू गोदामावशींना का देतेस? मग कुणाला देऊ? हा, या थेरडीनं आम्हाला वेगळं होऊ दिलं नाही आणि एकत्र राहत होतो तर सुखानं जगू दिलं नाही. कोणाला देऊ दोष? तिला म्हणजे माझ्या मुकुंदाला माझ्यापासून तोडायचंच होत. पण मुकुंदा मला कसा सोडणार? अरे एक दिवस केला ना तमाशा. आपण या घरात कधीच सुखी राहणार नाही. मग काय करू म्हणतेस? आईला घराबाहेर काढू का? मी म्हणलं का तसं? त्यापेक्षा आपण वेगळे राहू. ऐकलंय बर का? वेगळं होतात म्हणे मुकुंदा. त्यापेक्षा काळी मोड दे हिला. मी ठरवलेली मुलगी होती ना वासंती,
तिच्याशी लग्न करून टाक. तयार होईल अजूनही ती चटकन. मला मला काडी मोड द्यायला सांगताय आणि तुम्ही ऐकून घेताय का? तू मला घराबाहेर काढायची गोष्ट केलीस, मग मी हे बोलू शकत नाही? हा, हे ना हे अति होतंय आता तुमचं. मी माहेरी निघून जाईन आधीच सांगते. माहेरी जाणार? बोला, माहेरी जाणार. भाऊ दारात तरी उभं करतो का? ओ माझं काय ना ते मी बघून घेईन. काय नाही जमलं ना तर ही थोडी टाकून जीव देईन. द्या, जीव द्या. देऊ ना, देऊ ना, देतेच. त्याशिवाय समाधान नाही होणार. ए यमू, तू चाललीस? ए आई, तू तरी जरा समजुतीने वाग ना. हा, मी समजुतीने घेणार. हा, मी समजुती घेणार. मुकुंदा, सोड तिचा हात, सोड. मला रानात नेऊन सोड. कुत्र्या मांजरांना सोडतात ना, तसं नेऊन सोडलं तर वृद्धाश्रमात नेऊन सोड. सुखी होईल बायको तुझी. वृद्धाश्रमात? हा, तिथे सगळे जाऊन जीव देतील. सुखी होशील ना बाई? सुखी होईल ना. तिथे पुरणपोळीचा नैवेद्य करेन मी. आपण सगळे सुखी होणार आहोत. हो आई, आपण सगळे सुखी होणार आहोत. सगळे, हा यमू, आपण सगळे सुखी होणार आहोत. सगळे सगळे सुखी होणार आपण आता. सगळे प्रश्न सुटणार तुझ्यापासून. सगळे प्रश्न सुटणार तुझ्यापासून. तो म्हातारा या पारावर नाही आणि घराच्या आजूबाजूला सुद्धा नाही. कुठे गेला असेल? त्या म्हाताऱ्याचा त्या समोरच्या घराशी काही संबंध असेल का? म्हणजे तुला असं म्हणायचंय की त्याने मुकुंदाला काही, किंवा त्या घरातल्या दोघींपैकी जिने मुकुंदाला मारलंय तिचा साथीदार तर नसेल? असू शकतो, का नाही? काही कळत नाहीये. हा म्हातारा इथे कसा आला? पण मग तू जरा नमतं का नाही घेतलंस? मुकुंदाला सगळं का नाही सांगितलंस? निदान विश्वासात घेऊन त्याला तरी सगळं सांगायला हवं होतंस ना. अहो बरोबर आहे तुमचं, पण तशी संधी तरी मिळायला हवी ना. आदल्या दिवशी त्यांना ही मोडकी पेटी वाजवताना शेवटलं पाहिलं. आणि सकाळी ते नव्हते. तर त्या रात्री या बळेने अजून काय त्रास दिला मुकुंदाला, देवालाच ठाऊक. डोक्यात राग घालून पहाटेच मला न सांगता निघून गेला मुकुंदा. मोटरसायकल घेऊन पहाटच निघाले. पुलाचं काम बी चालू होतं. अवेळी पावसामुळे नदी
पुलाखालून धो धो वाहत होती. बघणारे लोक सांगतात पारावरचा म्हातारा होता त्या दिवशी तिकडे पुलावर म्हणे. सांगत होता तो माझ्या मुकुंदाला, नको जाऊ रे, नको जाऊ रे. ऐकलं नाही मुकुंदाने. मोडक्या पुलावर गाडी घेऊन गेला आणि कोणती गाडी. नदीच्या पुरात माझं सौभाग्य वाहून गेलं. आमच्या स्वप्नांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. हे सगळं त्या थेरडीमुळे झालं. तिच्यामुळे घरादाराला वैतागले होते मुकुंदा. या मी खाल्लंय माझ्या मुकुंदाला. मी सुखाने जगू देणार नाही तिला. काय वाटलं तिला? माझा मुकुंदा गेला तर मी हाय खाऊन मरून जाईन आणि हे घर दार वाडी सगळं तिला मिळेल. मिळू देणार नाही. मी मेले तरी तिच्या मानगुटीवर भूत म्हणून बसेन. अगं गोदा, अगं काय बोलतेस तू? हे तू शांत हो, शांत हो बघू, शांत हो, शांत हो. माझ्या मुकुंदाला खाल्लंय. अगं किती बदललीस तू गोदा. सुडाची भावना इतकी वाढली तुझ्या मनात की भलं बुरं तुझं तुलाच कळत नाहीये. अगं मी ज्या गोदाला भेटायला आली होती ती ही गोदा नाहीये. अगं मला हौस नाहीये ग अनु. या यमीने बदलून टाकलंय मला. माझा मुकुंदा. अगं पण जे काही घडलं त्यात फक्त यमीलाच का जबाबदार धरतीयस तू? माझा मुकुंदाच तसं म्हणाला होता. काय? कधी? म्हणजे ते घरातून गेले तेव्हा तुम्हाला न सांगताच गेले होते ना? जाताना माझा निरोप घेऊन नाही गेले, पण मला निरोप देऊन गेले. निरोप? कसला निरोप? तू थांबवलं का नाहीस त्याला? तो निरोप मला माझं कपाळीचं कुंकू पुसल्यावर मिळाला. मुकुंदा गेला ना त्या दिवशी सकाळी माझ्या उशाखाली मिळाली चिठ्ठी. आई, यमुनाशी लग्न करून मी चूक केली. तुझंच बरोबर होतं. यमुनाच्या कटकटीला वैतागलोय मी. जगणं नकोसं झालंय. मी मेल्याशिवाय यातून माझी सुटका नाही. मला माफ कर. तुझा दुर्दैवी मुलगा मुकुंद. बघ असं उगा राग करीन कमी कुणाचा. अगं तू जर खरी आहेस तर ही चिठ्ठी लोकांना का नाही दाखवलीस कधी? त्याने माझा मुकुंद परत येणार होता. हा? माझी सून अस्मिता खासगी गुप्तहेर आहे. ती तुला नक्की न्याय मिळवून देईल. खरं? हो. आल्यापासून तिकडच आहे यमीकडे. यमीने गारुड केलं असणार. यमीचीच बाजू घेणार. नाही गोदा, अस्मिता तशी नाहीये. ती फक्त सत्याची बाजू घेते. बरं सांग तिला यमीला पोलिसांच्या ताब्यात दे. कोर्टात खेच म्हणा. शिक्षा होऊ दे तिला. मी सुटेन ना या जाचातून. मुकुंदाच्या आत्म्याला शांती मिळेल. मी आलेच जरा. हा हा येते. हा येते म्हणे.
मिळणार आता, आत्म्याला शांती मिळणार. आत्म्यालाच घडणार आहे बघ यमीला आता. हा, आत्म्याला शांती मिळणार मुकुंदाच्या. मी सुटणार आहे आणि मुकुंदाच्या आत्म्याला शांती मिळणार आहे. हसतोय मुकुंदा. इथे मी एकटी आहे आणि तिकडे त्या यमूच्या घरी मॅडम एकट्या आहेत. अस्मिता, बरं झालं तू मला अंगणातच भेटलीस, नाहीतर यमूच्या घरात हे सगळं बोलणं शक्य झालं नसतं मला. गोदामावशींकडनं काही माहिती मिळाली आहे का? बरंच काही कळलंय मला. मी म्हणाले होते ना तसंच आहे. यमूने गोदाला आणि मुकुंदाला खूप त्रास दिलाय आणि यमूमुळे जीव दिलाय मुकुंदानं. हे बघ अस्मिता, यमूला शिक्षा व्हावी म्हणून तू प्रयत्न करायला पाहिजेस. तू गोदाला न्याय मिळवून द्यायला पाहिजेस. पण आई, गोदा मावशी खोटं बोलत नाहीये कशावरून? अगं, खोटं गोदा नाही, यमू बोलतीये. मी एवढं जीव तोडून सांगतेय तुला, तरी तू कशावरून गोदालाच खोटं ठरवतेस? हा, सॉरी आई, वाईट वाटून घेऊ नका. पण कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता, कुठल्याही पुराव्याशिवाय मी यमूला खोटं आणि गोदा मावशींना खरं नाही मानू शकत. आलं लक्षात. मी माझ्या मैत्रिणीसाठी माझ्या सुनेशी बोलत होते, पण नाही, माझ्या समोर डिटेक्टिव्ह अस्मिता उभ्या आहेत. अस्मिता मॅडम, तुमच्याच भाषेत सांगते तुम्हाला. गोदाने जे काही सांगितलं तिच्यावर विश्वास ठेवून मी यमूवर आरोप करत नाहीये. गोदाने पुरावा दिलाय मला. ही बघ, ही मुकुंदाची चिठ्ठी. सगळं नकोसं झालंय. मी मेल्याशिवाय यातून माझी सुटका नाही. मला माफ कर. तुझा दुर्दैवी मुलगा मुकुंद. हे कसं शक्य आहे? म्हणजे तुला काय वाटतं, ही चिठ्ठी गोदाने लिहिली? अगं, ही चिठ्ठी सांगतेय पूर्णतः यमूच दोषी आहे. नाही आई, ह्या चिठ्ठीवरून आपण यमूला दोषी नाही ठरवू शकत. गोदा म्हणते तसं यमूने काय गारहूट केलंय का ग तुझ्यावर? तू नेहमी सत्याची बाजू घेतेस ना, मग हे सत्य का नाकारतेस तू? कारण आई, हे निर्विवाद सत्य नाहीये. मला यमूने अशीच चिठ्ठी दाखवली आहे, मुकुंदाने लिहिलेली, ज्यात त्याने गोदा मावशींना दोष दिलाय. काय? एक मिनिट. ही बघा. यमुना, तुला या घरात आणून मी चूक केले. तुझंच बरोबर होतं. आईच्या कजाकपणाला मी वैतागलोय. जगणं नकोसं झालंय. मी मेल्याशिवाय यातून माझी सुटका नाही. मला माफ कर. तुझा मुकुंदा. अस्मिता, अगं, खरी चिठ्ठी कोणती आणि खोटी कोणती? या दोन्ही चिठ्ठ्यांमधलं हस्ताक्षर तर सारखंच दिसते. सॉरी अस्मिता, मला माहित नव्हतं यमुने तुला ही मुकुंदाची चिठ्ठी दिली. आई, अहो सॉरी का म्हणताय?
आता आपल्याला हे शोधून काढायचंय की नक्की गोदा मावशी खोटं बोलतायत का यमू. मी गोदाला आता खडसावूनच विचारते. थांब. आई आता शांतपणे आज जा आणि आपला त्यांच्यावर विश्वास बसलाय असं त्यांना वाटू दे. चल ना गोदा, आज जाऊया. चल चल ग, चल ये. चला आज जाऊया. काय गे हा, तिच्या पाऊलचाराला कंटाळली का आता माझ्याकडे येतेय? नाही ते नाही ती गोदा मावशींवर लक्ष ठेवण्यासाठी तिथे थांबली होती. लक्ष ठेवायला? मग काय आता माझ्याकडे आली का लक्ष ठेवायला? अनु माझी खरी मैत्रीण आहे. त्या दोघी गेल्या यमूकडे, अनु माझ्याकडे आली. काय बोलत होतीस सुनेशी? गोदाला खडसावणार आहे. काय खर्चावणार आहेस तुम्हाला? सुनेने गप्प केलं तुला? अगं ते मी यमुला बेसावत करण्यासाठी म्हणाले. अस्मिताचा पूर्ण विश्वास बसलाय तुझ्यावर, कारण तिनं ती चिठ्ठी बघितली ना. हा, आणि यमुला ती असं दाखवतीये की ती यमूच्या बाजूने आहे. आणि अस्मिता बरोबर मनाली थांबली कारण यमूचा काही भरोसा नाही ना. आणि मी इथे एकटीच थांबले, मला काही सोबतीची गरज नाही, कारण मी माझ्या मैत्रिणी बरोबर आहे इथे. हो ना? हो ना. मग घाबरायला काय झालं? गंमत केली. तू दाखवलेली चिठ्ठी पाहिल्यावर माझी खात्री पटलीये तुझ्याविषयी, आणि आईंचीही खात्री पटली. त्या तिथे गोदा मावशींकडे थांबल्यात त्यांच्यावर लक्ष ठेवायला. त्या काय करतायत हे कळायला हवं ना आपल्याला. ताई, पण बरं झालं तुमची गाडी बिघडली ते. नाही म्हणजे पहिल्यांदा तुमच्यासारखी चांगली मैत्रीण भेटली हो. मी भात आणि पिठलं केलंय, तुम्ही दोघी बी खाऊन घ्या. मी घेऊन येते, थांबा. मॅडम, मुकुंदाची डायरी. इकडे एक सेकंड.
मुकुंदाच्याच हस्ताक्षरातल्या 2 परस्पर विरोधी चिठ्ठ्या कशा? अनु, तू आलीस म्हणून मी काय केलं असेल? शेवयाची खीर केली आहे. हा, खायची ना? अगं नको, आता बरंच खाणं झालंय. खीर खाल्ली तू? नाही. खीर तर खायलाच पाहिजे. हा मुकुंदाच्या आवडीची खीर. हा हा, आणते. हा. हॅलो, हा बोलच. आई अहो, त्या दोन्ही चिठ्ठ्या मुकुंदाच्याच आहेत. कसं शक्य आहे? बरं, आता काय करायचं मग? मी सीडला मेसेज करून सगळं कळवलंय. हा अस्मिता, नंतर बोलूया आपण. हा, फोन ठेवते. हो हो, ठीक आहे. ताई, ताई हे बघा, बघा तुमच्या डोळ्यांनी ती थेरडी काय केलं तिने. आपण इथे नसताना भातामध्ये बुक्का घातला. बघितलं बघितलं कशी नकळत अवदसा आली आणि पाय टाकून दिली खिरीमध्ये. सोडणार नाहीये मी तिला. तुम्हाला खोटं वाटतं ना? हा, बघा कशी आहे ती थेरडी. आता बघा मी काय करते तिचं. काय करायचं तुझा? हेच उद्योग करत बस दिवसभर. तुझ्याकडनं शिकले मी. कळलं ना? सगळ्यात इग्न आणते. हे तूच केलंस ना? हे कांगावा बघा. हा, तूच कांगावा करते. चाल. हा, माझ्या खिरीत पाय टाकलीस तू. माझ्या भातात बुक्का तू घातलास. मी अगं खिरीत पाय टाकणं लाज नाही वाटली तुला? गोदा, तू जरा शांत हो ग. कसं शांत होणार? शांत हो. मग हा भात काय तूच काही पाल. हा पाल. एक मिनिट प्लीज, भांडू नका. ए, जा जा जा. पाल म्हटलं होतं ना काही दशणी सांभाळून घ्या. मनाली, आत घेऊन जा हिला. आई, गोदा, गोदा, काय झालं? अगं चुकून पडली असेल ना पाल. अशी कशी चुकून पडली? माझ्या घरात पालीच नाहीये. आली कुठून पाल खेरीमध्ये? माझ्या घरामध्ये काय मी बुक्का घेऊन फिरते का? मला काय माहिती काय करतेस तू? हा, ही पाल आहे. कुठची पाल?